नमस्कार. प्राजक्तास फ्लेवर्स लॅबमध्ये मी प्राजक्ता तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर गोड गोड पुरणपोळी खाऊन झाली असेल. आज आपण बघूया रंगपंचमी विशेष प्रॉन्स बिर्याणी. मी बघू शकता भाताचा एक एक दाणा कसा सुटसुटीत आणि मोकळा झाला आहे आणि प्रॉन्सही खूप छान फ्लेवरफुल, मसाला अगदी व्यवस्थित त्याला कोट झालेला आहे आणि खूप छान शिजले आहेत. व्हिडिओ मोठा आहे, शेवटपर्यंत नक्की पहा. अत्यंत सोप्या पद्धतीने आणि छान अशी प्रॉन्स बिर्याणी आपण आज करणार आहोत. यासाठी मी टायगर प्रॉन्स घेतले आहेत, मोठ्या साईजचे प्रॉन्स, आणि त्याला आपण मॅरिनेट करणार आहोत. कोकमाचं जे आगळ असतं त्याने, तुम्ही नसेल आगळ तर तुम्ही लिंबूही लावू शकता, काहीच हरकत नाही आहे. त्याच्यामध्ये हळद आणि आलं लसूण पेस्ट हे घालून मी त्याला एक बेसिक मॅरिनेट करून ठेवणार आहे आणि ते आपण 15 ते 20 मिनटं हे मॅरिनेट करून ठेवूया. आणि हे जे सगळं साहित्य आहे ते आपल्या फोडणीचं साहित्य आहे. तर बिर्याणीसाठी एक अशी पसरट कढईच घ्या. शक्यतो जेव्हाही तुम्ही बिर्याणी बनवता लक्षात घ्या, एक पसरट भांडं किंवा एखादं हांडी वगैरे असतात. आजकाल खूप छान छान हांडी मिळतात, तर त्या हांडीमध्ये तुम्ही बिर्याणी करू शकता. त्याच्यामध्ये होतं असं की जी भांडं पसरट असल्याने त्याला आग सगळीकडून व्यवस्थित लागते आणि छान मसाला शिजला जातो. तर एका कढईमध्ये आपण तेल टाकून घेतलं आहे. त्याच्यामध्ये आपण हे जे खडे मसाले आहेत ते घालून घेऊया. खडे मसाले थोडेसे भाजले गेले की त्याच्यामध्ये हा उभा चिरलेला जो कांदा आहे तो आपण घालून परतवून घेऊया. आपल्याला सगळं जे ग्रेव्ही आहे ही आपल्याला मीडियम फ्लेमवरतीच भाजून घेऊया, जेणेकरून तो कांदा करपणार नाही आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो इंटॅक्ट राहील. तर तुम्ही बघू शकता मी एक 10 ते 12 मिनटं किमान कांदा जो आहे तो मीडियम आचेवरती भाजून घेतला आहे. आणि त्याच्यामध्ये आता आपण ही आलं लसूणची पेस्ट घालून घेऊया, 2 ते 2.5 चमचे. आणि ती पेस्ट जी आहे ती आपण अशीच स्लो ह्याच्यावरती आपण भाजून घेऊया, मंद आचेवरती, जेणेकरून त्याचा जो उग्र वास आहे तो सगळा निघून जाईल आणि त्याचा जो फ्लेवर आहे तो चांगला राहील. आता ह्याच्यामध्ये आपण बारीक चिरलेले 2 टोमॅटो आहेत ते घालून घेऊया. ते सुद्धा आता हे सगळं जे आहे कांदा टोमॅटो व्यवस्थित पूर्ण तेल सुटेपर्यंत, तुम्ही बघू शकता तेल सुटलं आहे, व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत. आता ह्याच्यामध्ये आपण काही कोरडे मसाले घालून घेऊया. धणे पावडर आहे, हळद आहे, लाल तिखट आहे, ते थोडेसे व्यवस्थित भाजून त्याच्यामध्ये आपण जो आहे कोणत्याही बाजारातला तुम्ही बिर्याणी मसाला वापरू शकता. मी हा चिकन बिर्याणी मसाला आहे जो मी वापरत आहे ह्याच्यामध्ये. आणि तुम्ही घरी जर बनवला असाल तोही तुम्ही वापरू शकता, काहीच हरकत नाही आहे. तर बिर्याणी मसाला व्यवस्थित परतवून घेतल्यावरती आपल्याला जे हे आपण मॅरिनेट केलेले जे प्रॉन्स आहेत ते आपल्याला ह्याच्यात घालून अगदी हळुवारपणे त्याला परतवून घ्यायचं आहे. खूप जास्त जोरात त्याला हलवू नका, नाहीतर ते प्रॉन्स तुटण्याची शक्यता असते. प्रॉन्सला थोडंसं डेलिकेटली नाजूक प्रकारे हँडल करावं लागतं, कारण ते जर तुटले तर ते मग त्याची इतकी मजा येणार नाही बिर्याणीमध्ये. आणि शक्यतो मोठेच प्रॉन्स वापरा, कारण बिर्याणीसाठी असे मोठे प्रॉन्स खूप छान टेस्टी लागतात, त्याच्यामध्ये मसाला चांगला छान कोट होतो. तर मी ह्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलं आहे. बिर्याणी वगैरे जे असते त्याच्या या ग्रेव्हीमध्ये हलकंसं मीठ थोडं जास्त असेल तर उत्तम, कारण पूर्ण जो भातामध्ये आहे त्याचा फ्लेवर यावा लागतो. तर आपण हे शिजवून घेऊया एक 8 ते 9 मिनटं. खूप जास्त शिजवायचे नाही आहेत आपल्याला, का प्रॉन्स जे आहेत ते लगेच शिजतात. आता ह्याच्यामध्ये आपण दही ॲड करून घेऊया. मी हे 3 ते 4 टेबलस्पून दही आहे आणि ते दही व्यवस्थित मी फेटून घेतलेलं आहे, कारण जर आपण फेटलं नाही तर ते जे आहे ते फाटण्याची शक्यता असते. ग्रेव्हीमध्ये ते सेपरेट दिसतं फाटतं दही. जर तुम्ही व्यवस्थित ते फेटून घेतलं तर ते त्याचं एक क्रीमी टेक्स्चर येतं आणि ते ग्रेव्हीमध्ये व्यवस्थित एकसंध होतं. आता ह्याच्यामध्ये वरतून मी कोथिंबीर आणि पुदिना घालून मी अजून 5 ते 7 मिनटं ह्याला झाकण मारून व्यवस्थित वाफ काढून घेऊया, जेणेकरून ती ग्रेव्ही जी आहे आपली तयार होईल बिर्याणीची. बघू शकता तुम्ही, खूपच सोप्या पद्धतीने आपण ग्रेव्ही ही बिर्याणीची तयार करून घेऊया. ह्याच्यामध्ये आपल्याला थोडा तळलेला कांदा घालायचा आहे. तळलेल्या कांद्याने जो आहे तो बिर्याणीच्या फ्लेवरला एक दुप्पट चव येते. तर तुम्ही तळलेला कांदा अशा प्रकारे घालून ठेवू शकता आणि बिर्याणीची जी चव आहे ती अगदी उत्तम होते.
आता आपण भाताची तयारी करूया. ह्याच्यासाठी मी बासमती राईस जो आहे तो मी घेतलेला आहे, रेग्युलर बासमती राईस. तुम्ही कोणताही घेऊ शकता, दावत, रॉयल इंडिया. आणि तो आपल्याला अर्धा ते पाऊण तास धुवून स्वच्छ भिजवून घ्यायचा आहे. लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही बासमती राईस भिजवता तेव्हा तुम्ही तो हळूवारपणेच तुम्ही त्याला हलवा आणि तो वॉश करून त्याचं पाणी हे करा, फेकून द्या. खूप जोरात तुम्ही तो चोळला तर त्याचे तुटण्याची शक्यता असते दाणे. तर मी पाण्यामध्ये लिंबू, तूप, मीठ आणि थोडे खडे मसाले घातले आहेत. लिंबू ह्याच्यासाठी घालायचा कारण त्याच्याने भाताचा जो रंग आहे तो अतिशय पांढरा शुभ्र होतो. असा ऑफ व्हाईट किंवा असा पिवळसर वगैरे भात होत नाही. तर पांढरा शुभ्र जर तुम्हाला रंग हवा असेल तर लिंबाची साल नक्की टाका. आणि भाताचे जे कण आहेत ते अगदी सुटसुटीत आणि सेपरेट होतात. तर अशा प्रकारे उकळ आल्यावरती मी याच्यात तांदूळ घालून घेतलेला आहे. एक 3 ते 4 मिनिटातच आपला जो भात आहे तो एक 80 ते 85% आपल्याला शिजवायचा आहे. कारण आपल्याला ह्याला पुन्हा आपण दम देणार आहोत मीडियम फ्लेमवरती. त्याच्यामुळे खूप आपल्याला ओव्हर कुक नाही करायचा आहे. हा आपण गाळून घेऊया भात. आणि आता आपण बिर्याणीची लेअरिंग बघूया. आपण बघू शकता बिर्याणीची जी ग्रेव्ही आहे ती खूप मस्त अशी त्याचं तेल सुटलं आहे, त्याला तवंग सुटला आहे, खूप छान मुरली आहे. आता याच्यावरती आपण जे आहे राईस घालून घेऊया. कढईच्या खाली मी एक तवा घेतलेला आहे लोखंडाचा. जे डायरेक्ट आपण ही गॅसवरती ठेवूया नाही ठेवायची, कारण ते ग्रेव्ही जी आहे ते खाली लागू शकते कढईला. तर त्याच्यावरती तुम्ही तवा ठेवा, त्याच्यावरती कढई ठेवा. मी हा एक लेअर भात असा लावून घेतलेला आहे. आणि त्याच्यावरती आता मी हे केशराचं पाणी, गरम पाण्यात मी केशर भिजवून ठेवलेलं आणि त्याच्यामध्ये 1 ते 2 थेंब बिर्याणी एसेन्स किंवा तुम्ही केवरा एसेन्ससुद्धा घालू शकता. तर तो मी घालून घेतलेला आहे. हलकासा रंग घातलात तरी हरकत नाही, पण एडिबल फूड कलरच वापरा. आणि आता ह्याच्यामध्ये मी जे आहे ते बिर्याणीचं जे ऑइल आहे, बिर्याणीचं ऑइल म्हणजे जी बिर्याणी बनवण्यासाठी आपण जो कांदा तळून घेतलेला होता बरिस्ता, त्या बरिस्ताचं जे तेल आहे ते त्या तेलामध्ये तो एक कांद्याचा फ्लेवर उतरलेला असतो. तर आपण हे जे तेल आहे ते तसंच ठेवायचं आणि ते बिर्याणीच्या आपण लेअरिंगमध्ये वापरू शकतो. आता ह्याच्यावरती मी थोडा तळलेला कांदा, थोडा कोथिंबीर आणि पुदिना हे असं घालून ही एक लेअर आणि ह्याच्यावरती मी अजून एक दुसरी लेअरसुद्धा अशाच प्रकारे सेम करून घेतली आहे. हे पहा, ही दुसरी लेअर आहे. आणि आता ह्याच्यावरती मी भाजलेल्या जिऱ्याची पूड एक फ्लेवरसाठी त्याच्यावरती टाकत आहे. आणि हे आपल्याला एक 20 ते 25 मिनटं अशा प्रकारे कवर करून व्यवस्थित झाकणाला कपडा वगैरे लावून, जेणेकरून त्यातलं जे पाणी आहे ते आतल्या आतच ते मॉइश्चर राहतं. आणि 25 मिनटं दम देऊया. आता दम दिल्यानंतर आपण बघूया आपली बिर्याणी कशी झाली आहे. वाह, क्या बात आहे. इतका सुगंध येत आहे की मी तुम्हाला सांगू शकत नाही. खूप छान होते ही बिर्याणी. बघा, खूपच सुंदर त्याचा जो रंग आहे केशरी तो उतरले आहे, कांद्याचा जो फ्लेवर आहे आणि बिर्याणीच्या ग्रेव्हीचा जो सुवास आहे तो असा मस्त झालेला आहे. नक्की ट्राय करा रेसिपी आणि चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा.